दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा। सामना चालू होत आहे आणि प्रथम गोलंदाजी मार्क वरती रोहित पाहूया काय करतोय। एक डावखुरा फलंदाज आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय हितेश आणि नॉन स्ट्राईक एंडला सुनील। पहिला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने या ठिकाणी शरीरावरती आदळतोय, मात्र एक धाव या ठिकाणी पंच डिक्लेअर करणारे लेग बायच्या स्वरूपात आणि या ठिकाणी संघाचं खातं खोललं एक धावाने। या ठिकाणी सुरुवात झाली आहे, सुरुवात चांगली म्हणता येईल। येस झहीर भाई, पाहतोय आपण सुरुवात अतिशय संत झालेली आहे। पहिल्या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी आलेली आहे, परंतु पुढे काय होते पाहूया। या ठिकाणी नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू जातो, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच या ठिकाणी थोडासा पाय घसरतोय, पाय स्किड होतोय, परंतु स्वतःला बचावात्मक या ठिकाणी वाचवलेला आहे आणि चपळ फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला विकेटवरती। झहीर भाई 1-1 2-2 धावेने आपला धावसंख्या जो आहे, आपला जो टार्गेट आहे, आपलं जे ध्येय आहे, आपलं उद्दिष्ट आहे ते आपण गाठू शकतो हे फलंदाजाला माहित आहे, तरी या ठिकाणी घाई करता आपल्याला पाहायला मिळतंय। झहीर भाई याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सही का सजी, मैंने पहले ही कहा था कि ठंडी का मौसम है, ये मैदान ग्रीन घास का है, इस पर डा हुआ तो आपको अगली गेंद इस मैदान पर शॉर्ट गेंद ही कट करना चाहते थे। गेंद और बल्ले का कोई संबंध, लेकिन विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल अपील की गई, मगर अंपायर ने कहा बॉल और गेंद का कोई संबंध हुआ नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। और सचिव वाकई में दोनों गेंदों की बात की जाए तो एक लाजवाब डिलीवरी थी। गेंदबाज इस मैदान पर है रोहित, जिन्होंने पहली मैच में क्या गेंदबाजी की और बड़े खिलाड़ियों को इस मैदान पर मात दी है और लाजवाब गेंदबाजी। मगर इस मैच में दोनों टीमें पैकेज की तरह लड़ना होगा, झगड़ना होगा, क्योंकि वो दोपहर का शक्त था मगर ये रात का समय। क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच या ठिकाणी वेळेचा फरक असतो आणि त्या ठिकाणी आपण पाहायला मिळतो, कारण वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि तीच वेळ या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला। दुपारच्या वेळेमध्ये जो खेळ केला तो यावेळेस करणं थोडंसं अवघड आहे, कारण विकेट थोडीशी ओली आहे, त्याच्यामुळे बॉल पडल्यानंतर स्किट होतोय। थोडीशी बॉलवरती नजर ठेवणं, कारण रात्रीचं क्रिकेट म्हणजे आपण फ्लड लाईव्हवरती खेळणारं क्रिकेट आणि दिवसाचं क्रिकेट याच्यामध्ये फरक राहतो। कारण दिवसा जर आपण बघितलं तर प्रखर सूर्यप्रकाश असतो, त्याच्यामुळे चेंडू स्पष्ट दिसतो आणि आता चेंडू ओला झालेला आहे, त्यामुळे चेंडू स्किड होतोय, वेगाने येतोय, त्यामुळे चेंडूवरती नजर ठेवणं फलंदाजाला काहीसं थोडंसं तितकं अडचणीचं वाटतंय। त्याच्यामुळे या ठिकाणी मोठी फटकी येत नाही, पण छोट्या फटक्याने या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे आणि ते क्रिकेट आता त्यांना मात्र आता खेळावं लागणार आहे। सर आपने सही कहा, इस मैदान पर आपको अच्छी गेंद है उसका सम्मान करना होगा, बुरी गेंद का अपमान करना होगा और सिंगल और डबल को ज्यादा से ज्यादा ध्यान देना होगा। अगली गेंद इस मैदान पर खेलने के तैयार हितेश, आउटसाइड पर हितेश ने खेल दिया, गेंद ने ऊंचाई ली है, खिलाड़ी है मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। हितेश नावाचा बैंडेज षटकार 6 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ है। लाजवाब बल्लेबाजी का जलवा। मैंने कहा ना अच्छी गेंद का सम्मान है और बुरी गेंद का अपमान है। ओवर पिच भी थी, रडार में थी, उसको परका करका और गेंद को मिड विकेट बाउंड्री लेने के बाद 6 रनों के लिए हितेश के बल्ले से आता हुआ 6 रन। क्या कहना चाहेंगे सर जी? नक्कीच या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि जशी पाहिजे होती त्या पद्धतीची पॉवर त्या ठिकाणी त्याला मिळाली आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर फेकला आणि 6 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकली 10 या धावसंख्येवरती। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आणि आता मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक म्हणता येईल रोहित याचं। सही कहा सर जी, इस मैदान पर देखिए शॉट के बाद रोहित को जानता है रोहित के बैकअप करना है, बैकअप नहीं होगा तो हमारा बैकअप भी हो सकता है। मगर एक लाजवाब गेंद थी, बल्लेबाज भी डबल वजीर में खेलने गए थे कि पहले इस गेंद को खेला जाए या फिर हल्के हाथों से ढकला जाए, फिर आइंटे पे अपने बल्ले को दूर किया और विकेट कीपर के दस्ता में षटक समाप्त झाले आणि धावसंख्या झालेली आहे 10 धावा। पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10। एक ओवर का समाप्त 10 रन बने हैं सर जी, मगर आने वाली ये 12 गेंदें अगर ये इस टारगेट से चला गया तो इस मैदान पर 30 रन बनेंगे। और आपने इससे 1-2 पहले मुकाबले देखे हैं, अगर इस टाइम पर वो 10-30 रन आपको फिर इस मैदान पर मेहनत करनी होगी। नक्की झहीर भाई आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज नया नाम आहे मया, पाहूया काय करतोय मया आपल्या संघासाठी। कारण पहिल्या षटकामध्ये झहीर भाई पाहिला पण तर अतिशय सुंदर सुरुवात श्रीवर्धन 11 संघासाठी, कारण एक षटकाराने अतिशय सुरेख अशी धावसंख्या या ठिकाणी उभारायला संधी मिळाला आणि या ठिकाणी चेंडू सरळ फेकला आहे, परंतु या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि या ठिकाणी धावबादची संधी आणि नक्कीच या ठिकाणी धावबाद अतिशय ज्याने
एक षटकार आपल्या मनगटातून अतिशय उत्कृष्ट असा मारला होता, तो फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. आणि नक्कीच जर आपण जर बघितलं की उत्कृष्ट खेळणारा जर एखादा खेळाडू फलंदाज असेल आणि तो धावबाद होतोय तर त्याचा केवढा मोठा फटका या ठिकाणी संघाला सहन करावा लागतोय. ये जहीर भाई सही का सजी, आपके पास कॉलिंग नहीं थी, बेहतरीन रन विकेट के निकले थे, पर डायरेक्ट हिट और हितेश के खेल को विराम रखता हुआ, मगर ये झटका कितना बड़ा होगा शिववर्धन 11 टीम के लिए. ये तो आने वाला वक्त कहलाएगा. रंग संख्या बनी है 11, आने वाली अभी भी तमाम 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. 7 गेंदों में आपने 11 बना है, 1 विकेट खोया है और हितेश ने एक बेहतरीन लेफ्टी बद के बल्लेबाज को आपने गंवाया रनआउट के रूप में. और रनआउट का विकेट क्रिकेट में सबसे खराब विकेट माना गया है. नक्कीच. पण जहीरभाई रनआउट झालेला खेळाडूला ज्याने रनआउट केलंय त्या क्षेत्ररक्षकाचं किती कौतुक करावं लागेल, कारण त्याने व्यवस्थित बॉल चेंडू पकडलाय, जज केलाय, स्टंपला पाहिलंय, त्याच्यानंतर थ्रो केलाय आणि तो परफेक्ट स्टंप वरती लागलाय आणि त्या ठिकाणी सही जी आपने इस मैदान पर एक लाजवाब सुशील ने बैटर लॉन्ग स्ट्राइक पर रहेंगे. सुमित स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार हो जाएंगे. स्ट्रेट ड्राइव कर दिया, लॉन्ग के बीच में से खिलाड़ी आ रहे, लॉन्ग ऑफ से गेंद को फील्ड करवाएंगे. एक रन आसान से पूरा हुआ. कॉलिंग होना बहुत जरूरी है. यस नो वेट. ये कॉल में एक भी शब्द टूटा तो आपका दिल टूटेगा मैदान के बाहर. और इससे पहले हमने हितेश को देखा, दिल टूटा बल्लेबाज का और बल्लेबाज मैदान के बाहर. सजी 1 रन के साथ इसको जब होता हुआ 12, 2 गेंदों का खेल हुआ है मैदान पर, 10 गेंदों का खेल आना बाकी है. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 10 चेंडू मध्ये साधारण एक खेळी जे आपल्या गोलंदाजांना आणि या ठिकाणी बॅटचे काढा घेऊन फलंदाज बाद होतोय. आणखी एक झटका बसलाय श्रीवर्धन 11 संघाला. आणि जर जहीरभाई आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा या ठिकाणी आल्या होत्या, त्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नव्हती. अजूनही आपल्याकडे 12 चेंडू शिल्लक होते. त्या 12 चेंडूमध्ये आपण एक सन्मानजनक स्कोर उभारू शकलो असतो, परंतु या ठिकाणी घाई केली आणि त्या ठिकाणी जो फलंदाज षटकार मारत होता त्या ठिकाणी तो बाद झालाय. आणि त्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी नवीन फलंदाज आला, या ठिकाणी फक्त 1 चेंडू खेळला, बाद होऊन पुन्हा परतलाय. म्हणजे आपण पाहतोय संघामध्ये किंवा या ठिकाणी आपण फलंदाजी पाहतोय की फलंदाजीमध्ये केवढा मोठा बदल या ठिकाणी 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाला. जिथे पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या आणि आता वातावरण झालं 3 आणि धावा 12, म्हणजे 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. जरी आपण जर बघितलं तर हे षटक काहीसं महागड म्हणता येईल श्रीवर्धन 11 संघासाठी. यस जहीर भाई सही का सजी. इस मैदान पर एक अच्छी गेंदबाजी और मगर वहां पर बल्लेबाजों को दिमाग की बत्ती को जला कि आपने पहली ओवर में 10 रन बनाए, उसके बाद आपको सिंगल डबल को ध्यान देना था, अच्छी गेंद का अपमान करना था, मगर उस मैदान पर अच्छी गेंद का, मगर वहां पर बल्लेबाजों ने कॉलिंग में थोड़ी सी खराब हुई और बल्लेबाज का विकेट गिरा. अगली गेंद है इस मैदान पर सुमित के लिए शॉर्ट गेंद आंसर खेला जाता है, शरीर को लगी विकेट कीपर जब तक इनको कलेक्ट कर पाएंगे. 1 रन आसान से बुरा था, लेग बाय का इशारा बात और आया है, मगर 1-1 रन के साथ आप टीम थोड़ी सी शिववर्धन टीम आगे बढ़ रही है, मगर इस मैदान पर 1-1 रन के आपके लिए साबित हो गए. हर ओवर में आप 10 रन के अगर चलते हैं तो 30 रन बनेंगे. अगर ऐसे 5-6 रन बनेंगे तो यहाँ पर 18, 19, 20 आपको फिर भागी भी पड़ सकते हैं. या ठिकाणी पेल्ला नालासोपारा संघ आणि जिजाऊ वॉरियर्स उत्तनचा संघ दोन्ही कर्णधारांना नाणेफेकसाठी यायचं आहे. पेल्ला नालासोपारा संघ आणि जिजाऊ वॉरियर्स उत्तन संघ दोन्ही कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकसाठी यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार आपल्याला पुकार दिली गेली, आपण टॉस साठी या अशी तुम्हाला विनंती करतोय. एक बाजू हम टीम देखने जाएंगे तो पेल्ला नालासोपारा और उत्तन वॉरियर्स टीम. चला आपण या. धाव संख्या होती 16 रन बने, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है. आखिरी 6 गेंदें मैदान पर है. देखिए सर जी पहली ओवर में आए हैं 10 रन, इस ओवर में बल्लेबाजों ने 2 विकेट खोए हैं टीम ने और रन बने हैं सिर्फ 6. तो 2 ओवर का खेल के बाद 16 रन, अगर वो 2 विकेट नहीं खोए होते 8 रन 9 रन, इस मैदान पर टारगेट क्या होता 19, मगर आने वाली ये 6 गेंदें 10 से 12 रन. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच या ठिकाणी 6 चेंडूला 6 धावा निघालेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी 6 चेंडू व्यवस्थित खेळावे लागतील. 1-2 धावा कन्वर्ट केला तरी आपण म्हणतोय की 22-25 पर्यंत जरी टार्गेट नेला तरी गोलंदाजाला एक स्कोर सन्मानजनक स्कोर खेळण्यासाठी मिळेल. आणि या ठिकाणी नक्कीच चेंडू जातोय आणि या ठिकाणी सीमा पार होतोय. चेंडू 4 धावा आणि एक मला वाटतं अतिरिक्त धावा मिळेल, अशा एकूण 5 धावा आणि 5 धावे
5 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सरकते 19 धावसंख्येवरती. झहीरभाई, तुमचं जे उद्दिष्ट होतं की 19 धावा 2 षटकामध्ये होऊ शकल्या असत्या, पण पाहतोय आपण एकही चेंडू हाताळलेला नाही आहे. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू हाताळला आणि तोही स्क्वेअर मारा आणि अतिरिक्त 4 धावा. एकूण 19 धावांचं जे टार्गेट होतं ते या ठिकाणी पार झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. येस झहीरभाई, सॉरी 21 धावा. सही का सजी इस मैदान पर 17 रन 16 रन से वहां पर वाइट +4 5 रन खाते में छू जाएंगे. टीम की रन संख्या 21. अगली गेंद खेलता है बल्लेबाज सुमित. आउटसाइड पर गेंद को खेला, मिड विकेट पर गेंद ने ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, खिलाड़ी है ले लिया क्या, सुमित की खेली को लगा दिया विराम. बल्लेबाज गॉन. पहली गेंद आपने वहां पर गलती की वाइड बॉल से और विकेट कीपर भी बीट हुए. गेंद सीमा रेखा देखी है मगर बैकअप अभी करना होगा क्योंकि ये 21 बने हैं, मगर आने वाली 5 गेंदों में 7-8 रन बन गए तो ये मैच में फिर आप थोड़ा सा दूर होते हुए नजर आएंगे. क्या कहना चाहेंगे सर जी? नक्कीच या ठिकाणी 5 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 5 चेंडूमध्ये साधारण एक 5-7 रनची जरी भागीदारी या ठिकाणी होते तर एक चांगला स्कोर या ठिकाणी, चांगलं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला आणि अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला एक सामना बघायला मिळेल. झहीरभाई, आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजाला पोषक असं या ठिकाणी वातावरण आहे, पोषक अशी खेळपट्टी आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि उरलेल्या 5 चेंडूमध्ये जर 7 धावा येत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आल्या तर उत्तमच आहे, परंतु जर 7 धावा येतात 5 धावा येत आहेत तरी एक चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. आणि या ठिकाणी तसं होताना दिसत नाहीये. या ठिकाणी निर्धाव चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाकडे, कोणतीही धाव नाहीये, आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. ये झहीरभाई, सही का सजी देखिए वेरी शॉट, पहली गेंद थोड़ी सी लेग स्टंप के बाहर थी, वाइड का इशारा पास द्वारा दिया, मगर दो गेंदों की बात की जाए तो एक लाजवाब गेंदबाजी. बेहतरीन गेंद की ट्रैप किया, तुम्हें रन आउट का मौका बन सकता है. प्लीज से वहां पर देखना का अंपायर क्या उंगली करेंगे, बल्लेबाज को गॉन या फिर नट आउट करार देंगे. नट आउट करार दिया गया है. 1 रन बना है, रन संख्या बनी है 22. आने वाली 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. इस 3 गेंदों में क्या बल्लेबाज अपने धुएंधार बल्लेबाजी का देता दिखा पाएंगे? नहीं दिया बोला ना मैंने, क्योंकि क्या सुनता है, सुनने तो सही. तीन गेंदों का खेल अभी भी आना बाकी. आउटसाइड पर खेला जाएगा, गेंद ऑफ स्टंप पर है, लॉन्ग ऑफ पर है, तो गेंद को फील किया जाएगा. एक टप्पा में गेंद को पकड़ा गया, थ्रो हो जाएगा. 2 रन फील से जाएंगे और इस 2 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 24 रन ओवर. आखिरी 2 गेंदें प्रिंस गेंदबाजी वो कर रहे हैं. चेतन स्ट्राइक पर है, नॉक स्ट्राइक पर विजय विनय नॉक स्ट्राइक पर है. रिवर्स के अंदर में गेंद शरीर को थर्ड मान पर जारी है. जब तक गेंद फील की जाएगी क्या निर्णय अंपायर का आएगा देखना होगा. दूसरे रन की मांग है. अब बल्लेबाजों को अपने विकेट को खोना होगा और एक विकेट जीतना है इसको 25. लेग बाय का इशारा पास हो रहा है. आखिरी गेंद इसमें नहीं है सर जी. आखिरी गेंद पर सिंगल डबल, 1 को 3, 2 में 2 को 3 में तब्दील और बड़ी गेंद इस मैदान पर अगर आ गई 6 रन या 4 रन तो एक बड़ा टारगेट. और फिर इस मैदान पर ईगल बॉयज नाला सुपर टीम को थोड़ी सी परेशानी इस मैदान पर देखने को मिल जाएगी. नक्कीच झहीरभाई, या ठिकाणी एक शेवटचा चेंडू आहे. श्रीवर्धन इलेवर संघ 4-6 याच्यामध्ये कन्वर्ट नाही झाला तरी 1-2 मध्ये जरी कन्वर्ट झाला तरी अतिशय या ठिकाणी चांगला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभा राहिला. आणि या ठिकाणी बॅटची काढा घेऊन चेंडू जातोय. अतिशय सुंदर या ठिकाणी फटका मारलाय. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल झालेला आहे. पाहूया काय होतं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, एका प्लॅटफॉर्मवरती 2 गाड्या आणि या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी थ्रो केला आणि बाद होतोय मला वाटतं तिसऱ्या धावेवरती. 2 धावा या ठिकाणी सुरक्षित पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्या 27 आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान. येस झहीरभाई, पेल्लार नालासोपारा संघ आणि जिजाऊ वॉरियर्स उत्तन संघ दोन्ही संघांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. नाणेफेक केला जातोय. पेल्लार नालासोपारा संघ आणि जिजाऊ वॉरियर उत्तनचा संघ. आणि या ठिकाणी नाणेफेकचा कौल केला जातोय. पाहूया
वायरलेस ब्लूटूथ या ठिकाणी दिला जातोय. स्पॉट कॅफे मार्फत या ठिकाणी वायरलेस ब्लूटूथ दिला जातोय. विजयी कुपन राजेश भुसाळे. कृपया ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अठ्ठावीस धावांचं लक्ष या ठिकाणी ईगल बॉईज नालासोपारा संघासाठी. अतिशय सुरेख सुरुवात झाली श्रीवर्धन 11 संघामार्फत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. आणि शेवटचं षटक समाप्त. 27 धावांचं टार्गेट, 28 धावांचं टार्गेट. 27 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं टार्गेट. बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी सामना केला तो. नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल, कारण दोन्ही महाबलाढ्याचे संघ आपण मैदानात पाहतोय. आणि पुढील होणारा सामना पेल्ला नालासोपारा आणि जिजाऊ वॉरियर्सचा उत्तनचा संघ या ठिकाणी नाणेफेक झालेला आहे. चला दोन्ही बॅटर पाठवा ताबडतोब मैदानात. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. बॉलरचं नाव सांगायचं आहे. जो कोणी लॉंग ऑफला असेल त्यांनी बॉलरचं नाव सांगायचं आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी यायचं आहे. सोनू आणि स्ट्राईक एंडला सोनू, नॉन स्ट्राईक एंडला राहुल. ईगल बॉईज नालासोपारा आणि श्रीवर्धन यांच्यामध्ये चाललेला हा सामना. प्रथम फलंदाजी करताना श्रीवर्धन 11 संघाने या ठिकाणी ईगल बॉईज नालासोपारा समोर 28 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आणि प्रथम गोलंदाजीसाठी श्रीवर्धन 11 संघामार्फत गणेश. नक्कीच या ठिकाणी सामना अतिशय रोमांचक पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. कारण दोन्हीही अतिशय महाबलाढ्य असे संघ आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहतोय आपण आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 27 धावांचं आव्हान करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा या ठिकाणी कुठल्या होत्या त्या श्रीवर्धन 11 संघाने. त्यानंतर काहीसा रोग पडला 6 धावांवरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा 27 धावांपर्यंत मजल मारली आणि 28 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान. पहिलं षटक गणेशाचं, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल नक्कीच. आणि फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड होती सोनू आणि नॉन स्ट्राईक एंडला राहुल. पहिला चेंडू या ठिकाणी गणेशाचा सोनूसाठी पळवे काय करतो या ठिकाणी आणि लॉंग ऑफच्या दिशेने आल्या चेंडू. 1 धाव पूर्ण होते. नक्कीच या ठिकाणी एका धावेचे समाधान मानावं आहे, कारण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी सीमा रेषेवरती. एका धावेने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. संघाचं खातं खोललंय सोनू याने एका धावेने. आता मात्र स्ट्राईक घेऊन येते राहुल. नक्कीच या ठिकाणी 3 षटकामध्ये पाहिलं तर 28 धावांचा या ठिकाणी मोठा टार्गेट चेस करावं लागणार आहे. आणि पुढचा चेंडू गणेश याचा. राहुल स्ट्राईक एंडवरती, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना गणेश. आकोटाप्याचा चेंडू हवेमध्ये आहे. छत्रपती चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी बाद होऊन परतावं लागणार आहे राहुल याला. आणि पहिला झटका ईगल बॉईज नालासोपारा संघाला या ठिकाणी मिळतोय. पहिला खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते गणेशाची.
दरम्यान सामना चालू होते या ठिकाणी या पहिल्या षटकातला तिसरा चेंडू गणेश आणि नवीन फलंदाज या ठिकाणी अली आणि या ठिकाणी अलीला काहीच चेंडू समजलेला नाही आहे आणि या ठिकाणी त्रिफळ्याची होतोय अली खातं खोलू शकला नाही आहे शून्यावरती बाद होतोय अली काहीच चेंडू समजलेला नाही आहे आणि पुन्हा एक झटका बसतोय ईगल बॉईज नालासोपारा संघाला आणि नक्कीच हे दोन झटके किती महागात पडू शकतात आणि अली याची जागा घेण्यासाठी आता नितेश नक्कीच नितेशला यासाठी संघासाठी चांगलं योगदान द्यावं लागणार आहे कारण नितेशला यासाठी संघासाठी हिरो बनण्याची संधी मिळते आणि पाहूया नितेश या ठिकाणी काय करतोय संघासाठी पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळतोय तो गणेश श्रीवर्धन 11 संघाचा कारण त्याला माहिती आहे टार्गेट तसं मोठं आहे 28 धावांचं आव्हान आहे आणि 3 षटक 18 चेंडूमध्ये 28 धावा या ठिकाणी करायच्या आहेत आणि नितेश स्ट्राईकवरती येतोय आणि या ठिकाणी हॅट्रिकची संधी नक्कीच गणेशाला पाहूया गणेश काय करतो या ठिकाणी आपल्या संघासाठी हॅट्रिक मिळवून देतोय का स्वतःसाठी आणि पुढचा चेंडू या ठिकाणी गणेशाचा नितेश अतिशय रक्षणात्मक खेळलेला हा चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न निश्चितच होणार नाही आहे कारण 2 खेळाडू ऑलरेडी बाद झालेले आहेत आणि त्यांना माहिती आहे या ठिकाणी विकेट जर बाद होत आहेत तर बॅटर्स येणारे पुढचे बॅटर्स तेवढा प्रतिकार करू शकणार नाहीये त्यामुळे या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच थांबलेलं दिसतोय आता मात्र स्ट्राईक एंडवरती सोनू स्ट्राईक एंडवरती गणेश गोलंदाजी मार्क वरती चेंडू घेऊन क्रमांक 5वा चेंडू या ठिकाणी हाताळलेला आणि रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आधीच पहिले थांबला होता आणि अतिशय सुंदर फटका या ठिकाणी चेंडू सीमा फार चौकार अतिशय आकर्षक फटका या ठिकाणी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी सोनूने पहिलं ओळखलं होतं गोलंदाज कोणत्या दिशेने चेंडू या ठिकाणी टाकणार आहे पहिलं ओळखलं होतं आणि त्यानंतर आपला अतिशय सुंदर देखणा असा फटका सजवला आणि चेंडू सीमा पार केला 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरकते 6 या धावसंख्येवरती पहिलं षटक प्रगत शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी अपील केलं अपील पंचांनी फेटाळलंय निर्धाव चेंडू विसावतो यष्टीरक्षकाकडे पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 6 अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला श्रीवर्धन 11 संघाकडून पाहायला मिळते आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहतोय सुशील नक्कीच आता मात्र बारा चेंडू आणि 22 धावांचं आव्हान अजूनही आपल्याला पाहायला मिळते ईगल नालासोपारा संघासाठी पहिला चेंडू अकोटप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी बॅटचे कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे परंतु यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि या ठिकाणी झेल सुटतोय जीवदान मिळतंय नितेशाला आणि या जीवदानाचा किती फायदा होऊ शकतोय ईगल बॉईज नालासोपारा या संघासाठी नक्कीच ही येणारी वेळ सांगू शकेल कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं पुढील चेंडू सुशील याचा चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आहे मात्र एकदा या ठिकाणी पूर्ण होईल 1-1 2-2 धावेने तसं काय होणार नाही आहे कारण चेंडू आपल्याकडे कमी आहेत आणि धावसंख्या अजूनही आपल्याला खूप मोठा पल्ला पार करायचा आहे त्यामुळे मोठे फटके
आक्रमक फटके येणं गरजेचं आहे आणि तशी काहीशी कामगिरी जे मागच्या चेंडूवरती सोनूने केली ती या ठिकाणी सोनूला करावी लागणार आहे. कारण आपल्याला जर या स्पर्धेमध्ये थांबायचं आहे, या ठिकाणी आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी हा जो 28 धावांचा पल्ला आहे तो निश्चितच पार करावा लागणार आहे. आणि सुशील याचा पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी एक धावेने समाधान मानावं लागते. या ठिकाणी मोठे फटके येताना दिसत नाही आहे. संत असा चाललेला हा सामना. अजून ही संधी ईगल बॉईज नारायणसोबत संघाकडे आहे, परंतु चेंडू काहीसा समजत नाहीये फलंदाजाला. चेंडू निर्धाव विसावतोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. अतिशय सुरेख फटका, देखना फटका पाहायला मिळतो, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी झेल बाद होतोय नितेश. अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि नवीन फलंदाज निशांत. नितेश त्यानंतर निशांत. अठ्ठावीस धावांचं मोठं आव्हान घेऊन उतरलेला ईगल बॉईजचा नालासोपाऱ्याचा हा संघ. आता मात्र 7 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 8 धावा आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू मध्ये 20 धावा. नितेश आला होता. नितेशने एक चेंडू हवेमध्ये खेळून पुन्हा बॅक टू डगआउट झालाय आणि त्यानंतर आता पुन्हा निशांत. नितेश निशांत. निशांत काय करतोय पाहूया. सुशील याचा पुढचा चेंडू. चेंडू काहीसा बॅटवर वेगाने येतोय त्यामुळे फलंदाजाला काहीसा कळत नाही. या ठिकाणी रनिंग बिटवीन होते का आणि या ठिकाणी थोडासा चुकतो यष्टीरक्षक आणि 2 धावा मात्र या ठिकाणी धाव फलकावरती लागतील. 2 धावेन धाव फलक पुढे सरकतोय. 10 या धावसंख्येवरती आता 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र सोनू याला मोठी कामगिरी करावी लागणार आहे कारण स्ट्राईक साठी आलेला फलंदाज एक चौकार मारून अतिशय सुंदर अशी कामगिरी करतोय संघासाठी, परंतु तेवढी सन्मानजनक कामगिरी पाहायला मिळत नाहीये कारण आतापर्यंत 6 धावांवरतीच खेळतोय. धावसंख्या 10. 6 चेंडू आणि 18 धावांचा मोठा पल्ला या ठिकाणी पार करायचा आहे. आणि गोलंदाज नवीन गोलंदाज हितेश. नवीन गोलंदाज हितेश. कारण हितेशला माहिती आहे जवळजवळ सामना जो आहे तो 6 चेंडू मध्ये 18 धावांचा आहे आणि त्या पद्धतीची काही तंत्रशुद्ध गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळणार आपल्याला हितेशाच्या मार्फत. परंतु अजूनही सोनू मैदानात सोनू स्ट्राईक एंडवरती सामन्यामध्ये काय होतंय. आता मात्र सोनूला या ठिकाणी चमत्कार करावाच लागणार आहे आपल्या संघासाठी. पहिला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच नाही. आणि या ठिकाणी बाद. धावचीत सोनू आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय कारण जिंकण्यासाठी अजून 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आणि सोनूला विश्वास आहे स्वतःवरती की आपण जोपर्यंत स्ट्राईकला आहोत तोपर्यंत या सामन्यामध्ये काहीही होऊ शकतं. आणि नवीन फलंदाज मया. नक्कीच या ठिकाणी मया काय करतो संघासाठी, कारण मयाला या ठिकाणी नया अवतार घ्यावाच लागणार आहे आपल्या संघासाठी. आणि 5 चेंडू मध्ये 17 धावा करावे लागणार आहे. पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय श्रीवर्धन 11 या संघाकडून. तेवढं सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिशय
चांगलं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते श्रीवर्धन 11 संघाकडून. अतिशय सुरेख फटका आणि या ठिकाणी सोनूच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत असा गगनचुंबी षटकार. षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. 17 धावसंख्येवरती. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच या ठिकाणी सोनू ज्याला भरोसा होता स्वतःवरती आणि तशी काहीशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवतोय तो सोनू. या षटकातला तिसरा चेंडू हाताळलेलं हितेश. 1 धाव पूर्ण होते. या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच आणि या ठिकाणी सोनूला बाद होऊन परतावं लागणार आहे. आता मात्र या ठिकाणी काहीसा धावांवरती अंकुश लागताना पाहायला मिळतोय आपल्याला. धाव संख्या 18 वरती स्थिरावलेली आणि 3 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच या ठिकाणी 3 चेंडू आणि 10 धावा. तिन्ही चेंडूवरती 3 चौकार मारणे 12 धावा या ठिकाणी मिळू शकतात. 2 चेंडूवरती 2 षटकार मारणे 12 धावा मिळू शकतात. 1 चेंडू 1 षटकार 1 चौकार 10 धावा मिळू शकतात. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा घेऊ शकतात. काहीही पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, परंतु तसं या ठिकाणी होतंय का हे आपल्याला नक्कीच येणारी वेळ सांगेल. दरम्यान या ठिकाणी पाहतोय आपण चालू सामन्याकडे. खरी स्थिती हितेश पंचांच्या डावामधून गोलंदाजी करतोय, कारण आता मात्र डावखोळा फलंदाज मानव जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 10 धावा. 1 षटकार 1 चौकार, परंतु 3 चेंडू. या ठिकाणी हितेशाचा पुढील चेंडू मानवसाठी. पाहूया काय करतोय आणि या ठिकाणी मानवला चेंडू काहीसा समजलेला नाही आहे. मात्र या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पंचाने डिक्लेअर केलेली आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावा. नवीन फलंदाज आलेला सुदर्शनला आता मात्र या ठिकाणी या दोन्ही चेंडूवरती मोठे फटके खेळावेच लागणार आहे. जर आपल्याला या सामन्यात थांबायचं असेल, या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, तर दोन्ही चेंडूवरती या ठिकाणी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी पाहूया काय करतोय आणि या ठिकाणी पंचांकडे दाद मागतोय, परंतु या ठिकाणी डाव्या एसटीच्या वरून चेंडू निर्धाव. आता मात्र औपचारिकता बाकी. 1 चेंडू आणि 9 धावा. यानंतरचा होणारा सामना पेल्लार नालासोपारा आणि जिजाऊ वॉरियर्स उत्तनचा संघ. ज्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले त्याने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि या ठिकाणी सामना समाप्त होतोय. ईगल बॉईज